आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल येतो आहे. सामन्याला सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर गणेश भोईर बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती दशरथ. पॉवर प्ले. एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नरला पाहायला मिळतो तर एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवण्यात आला. अपेक्षा ठेवूया या आधी क्लोज इन्काउंटर पाहिलं आणि हा देखील क्लोज इन्काउंटरच पाहायला मिळेल. पहिला बॉल पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह बट एक्स्ट्रा कव्हर. सा फिल्डरची ही मिस्टेक कॅच पकडायला हवी होती. कारण अगदी जर आपण पाहिले तर मिस्टेक झाली. पण हे काय आसमान से गिरा खजूर में अटका. कॅच ड्रॉप बट देन रन आउट. पहिला झटका. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला जय गोठेघर गावचा. रँक एकंदरीत बघा ग्राउंड मध्ये ग्रास आहे बट हे फिरण्यासाठी दशरथजी गार्डन नव्हतं. मिस्टेक केली. विकेट पकली आणि महत्वाची गोष्ट ही देखील राखली की कॅच ड्रॉप झाली देन बॅटर रन आउट झालं. नशीब जेव्हा सोबत नसतं ना तेव्हा काहीही घडतं आणि ते घडलंच. धक्का पगला लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. आता दशरथ केवारी बॅटिंग करण्याकरिता आला क्रमांक 3 वरती. येत्या क्षणात त्यानेही फटका उडवला. आता कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात. अखेरचा बॉल फील्ड झाला. थ्रो येतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. तीन धावा धावफलकावरती आहेत आणि एक धक्काही लागला. पार्टनरशिप बनवणं या क्षणाला मला तरी असं वाटतंय महत्वाचं. बिकॉज या क्षणाला जर पार्टनरशिप नाकी बनली आणखीन 1 ते 2 विकेट्स जर या पहिल्या अथवा दुसऱ्या षटकामध्ये जातात तर देन अडचणी निर्माण होऊ शकतात. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम अवकलवाडीसाठी. आता राऊंड विकेट येतात. बॉलर फुल टॉस होता पण तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. अगदी प्री डिसाइडेड स्ट्रोक होता असंच वाटलं. कारण बॅटरनं देखील ठरवलंच होतं की कुठेही बॉल पडू द्या मी हाच फटका खेळणार आणि प्रयत्नही त्याच प्रकारे करण्यात आला. बट पॉवर प्ले सुरू आहे. हा फुल टॉस होता. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर मिड ऑन देखील इनफिल्डमध्ये होता. स्ट्रेट बॅटने खेळले असते तर नो डाऊट मला असं वाटतं की बाउंड्री इझिली मिळाली असती. बट म्हणून तर मी शॉर्ट सिलेक्शन असा उल्लेख नेहमी करतो. आता उडवलाय आणि फिल्डर आता डीप स्क्वेअर लेगला पोहोचतात आणि ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज ज्याप्रमाणे मुवमेंट्स तिथे आपल्याला फिल्डरचे पाहायला मिळालं असं समजलंच होतं की कॅच पकडण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि इन बिटवीन रन्स कंप्लीट झाला या बॉलवरती 2 धावा. स्कोर काढता 6 वरती. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की चेंडू जेव्हा जास्त उंच जातो आणि जेव्हा एखादा फिल्डर तिथे कॅच पकडण्याकरिता पोहोचतो त्याची बॉडी लँग्वेज त्याचा जजमेंटच सांगून देतो की हा फिल्डर कॅच पकडेल की नाही. आणि या आधीचा जो बॉल झाला तिथेही तेच पाहायला मिळालं की जजमेंट कोणत्याही प्रकारे नव्हता. दॅट्स वाय कॅच पकडता आली नाहीये. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ होता. बॅटचा टो एंडला लागला. फिल्डर राकेश स्क्वेअर लेगला. बॉल फुल केला जातो. मिळेल सिंगल. शांतमय सुरुवात आहे. बट प्रामुख्याने ना महत्वाची गोष्ट ही लागली की आपण नेहमीच उल्लेख करत असतो प्रत्येकी सामन्यामध्ये. मला असं वाटतं त्या गोष्टीचा उल्लेख होतच असतो की स्टार्ट पेक्षा जास्त मॅटर करतं तुमचं फिनिश. सुरुवात कमकुवत राहिली हरकत नाही आहे बट फिनिश स्ट्रॉंग असलाच पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून खेळावं लागेल त्या बॅटर्सला. आता स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ
दरम्यान समाप्त झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. टीम अवकलवाडी रिमेनिंग अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला वेळ अजिबात नाहीये. प्लीज फिल्डिंग सेट करा. सेकंड ओव्हरला सुरुवात करा. दुसरं षटक. बॉलर तयार होतात. भाऊ येतात. ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली. सोबत उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. आई गौतमी स्पोर्ट्स खातेवली संघाचे पॅकर अर्थात शरद जाधव हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रवींद्र दादा डिंगोरे तुमच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. भाऊ दरम्यान तयार होता दुसऱ्या षटकामध्ये. आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये आपण भरपूर साऱ्या चेहऱ्यांचा उल्लेख करत असतो. पण एक चेहऱ्याचा उल्लेख मला नक्कीच आज करावा असा वाटतो. आमचे सन्नी जे, कारण प्रत्येकी गोष्टीकडे त्यांचंही लक्ष. डीप स्क्वेअर लेगला हा बॉल चालला. चर्चा त्यावरती आपण करूया. इन बिटवीन दरम्यान सिंगल कंप्लीट झाली. बघा चर्चा आपण जर पाहिलं तर मी कालपासून पाहतोय विकी जी शेवाळे असेल, त्यानंतर सन्नी जी असतील, कोणती टीम वेळेवरती आली की नाही, त्यांना कॉल करा, कोणती गोष्ट बाकी राखली की नाही, कोणी पोहोचला की नाही, प्रत्येकी गोष्टींकडे नजर. म्हणजे येत्या 11 दिवस या दोन चेहऱ्यांना झोपच नाहीये जोपर्यंत ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत नाही. सन्माननीय कालरोमजी केवारी साहेबांनी देखील सांगितलंय की कॅश प्राइज आहे प्रत्येकी सिक्सरसाठी 201 रुपये साहेबांच्या माध्यमातून देण्यात येतील. डॉट बॉल येतो. षटकारांसाठी प्राइस तर लावण्यात जरूर आलं, बट बॉलिंग अव्वल दर्जाचे. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस फायनली हा फटका एक्झिक्यूट केला जरूर, पण हा प्रवास फक्त डीप स्क्वेअरलेसचा हातापर्यंत. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल, धक्का. हा दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला आमचे गोठेकर गावचा. महेश केवारी बॅटिंग करण्याकरिता आलेत. महेश आला बॅटिंग करण्याकरिता. क्रमांक 5 वरती पार्टनरशिप हवी आहे, मग पार्टनरशिप बनेल कधी? एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग खडतर केला गणेश आणि भाऊने. पुलचा फटका. फिल्डर दरम्यान लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघे येत आहेत आणि लॉंग ऑन हा बॉल फील्ड केला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केल्या जातील 2. मग शॉर्ट सिलेक्शनचा उल्लेख मी नेहमी करतो आणि ते करण्यामागे हा देखील उद्देश असतो की एक बॅटर म्हणून ना तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळा अथवा लेदर बॉल खेळा, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर जर नसेल ना तर मोठा फटका येणं डिफिकल्ट आहे. नेक्स्ट बॉल. आता हे पुल करायचं होतं बट बॅटचा टो एंडलाच लागला. फिल्डर आता येतात डीप मिड विकेटला. बॉल फील्ड होतो बट तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर टीम टोटल आता या 2 धाव्यांच्या साहाय्याने 12 धावा धाव फळकावरती. बघा या चर्चा आपण करीत आहोत बिकॉज भरपूर सारे युवा खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतात आणि ज्यांचा करिअर जस्ट स्टार्ट झाला. आता स्विच हिटचा फटका आणि चांगला फटका. गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंचाच्या शकला आमचे
आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16, लॉस ऑफ 2 विकेट टीम अवकलवाडी. आणि अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. यस, थँक्यू. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असेल देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट दिली SR स्पोर्ट तानसाबी. चला आपण रिपोर्टिंग करा लगेच. SR स्पोर्ट तानसाबी टीमचे कॅप्टन जतीन भानुशाली आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर देवान स्पोर्ट डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन पंकज पवार आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर टू कॉम्पॉस स्पेशलजी पाटील सर, थँक्यू. डोंगरीपाडा संघ खेळणार आहे म्हणजे हर्षलजी अगदी सकाळपासून तयारी करून आलेत आणि ते देखील आपल्याला आज खेळताना दिसणार आहेत. नक्कीच त्यांचा देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल अपेक्षा आपण ठेवूया. साजन आला बॉलिंग करण्याकरिता या 3rd ओव्हरमध्ये. साजनचा पहिलाच बॉल मिस्टामिंग बट नोमॅन्स लँडमध्ये पडेल कारण त्या रिजनमध्ये आपण जर बाउंड्री पाडली तर ती थोडी डीप आहे. सो दॅट्स वाय रन्स कंप्लीट केल्या जातील या 2. बघा प्रयत्न तर केले जातात की मोठे फटके खेळायचे बट शॉर्ट सिलेक्शन प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं या गोष्टींचा अभाव आतापर्यंत पाहायला मिळाला. त्या अनुसारून मोठे फटके येत नाही आहेत कारण कुठेतरी एक बॅटर म्हणून ना फील्डला भेदता कसं येईल ना त्याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण फील्ड प्लेसमेंट जर पाहिले तर एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला त्यामध्ये जर आपण पाहिले लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे, एक फिल्डर काऊ कॉर्नर, एक फिल्डर आपल्याला डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. आता कनेक्शन पाहावं लागेल. स्लॉट मध्ये होता, लॉफ्ट केला आणि पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. षटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी समाजातील क्रिकेटचा अभिमान वाढवणारी स्पर्धा आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व 2, दिवस क्रमांक 2. विद्यमान सरपंच गोटेगर तसेच शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. गतवर्षी देखील फार मजा आली या स्पर्धेमध्ये कारण स्पर्धा देखील वेल डिसिप्लिन आहे आणि आमचे कुणाल भरपूर खुश कारण ज्याप्रमाणे त्यांचा मागील वर्षी पाहुणचार करण्यात आला आणि याही वर्षी त्यांचा जो पाहुणचार केला जातो. सिक्सर आला असे भरपूर सारे फटके हवेत आणि त्यातल्या त्यात त्यांचा नव्हे तर आमचा पाहुणचार देखील भरपूर चांगला झाला. फार मजा आली. हेच प्रेम आहे साहेबांचं कारण प्रत्येकी गोष्टींची काळजी त्यांनी स्वतः घेतलेली आहे. बॅटचा टोएंडला लागला. आता लॉंग ऑफ दोघे आले बट लॉंग ऑफचा फिल्डरने बॉल फील्ड केला डायरेक्ट हिट. आता अंपायरसाठी आम्ही वेट करतोय की एक्झॅक्टली झालं काय. सेफली पोहोचलेत. येस, दोन धावा कंप्लीट झाला. हे षटक चांगले चाललंय बॅटिंग टीमसाठी बिकॉज 3 मध्ये आतापर्यंत 10 आलेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन काही भर पडणार नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करण्यात आली. फायनल लेगला धक्का. आता हा लागलाय 3रा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. दरम्यान विकेट मिळाली. धक्का आणखीन एक लागला. बॅटर दरम्यान बाद झाले. पांडुरंग बाद झाले. आता क्रमांक 5 हरी ठोमरा बॅटिंग करण्याकरिता आता क्रमांक 5 वरती आलेत. बघा या ओव्हरमध्ये रन्स एकंदरीत चांगल्याच आला कारण 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. पुलचा फटका फ्लॅट चालला. फिल्डर येत आहेत आणि इथे पहा
आता प्रश्न त्या क्षणाला फिल्डरसाठी हा देखील झाला होता की टोपी पकडायची की कॅच पकडायची, कारण टोपी देखील निसटली आणि या क्षणाला कॅच देखील निसटली. आता ही कॅच जी निसटलेली आहे ती आता किती त्रास देणार आहे याचं उत्तर तर येते वेळच आपल्याला सांगेल, कारण कॅच देखील ड्रॉप, रन्स देखील कंप्लीट झाल्या. या क्षणाला सिंगल कंप्लीट झाली आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हरमधला. बघा अशा कॅचेस तुम्ही ड्रॉप नाही करू शकत, कारण तुम्ही अशी एक स्पर्धा खेळता जिची चर्चा अगदी मागील पर्व जसं समाप्त झालं ना, चर्चा सुरू झाला की नेक्स्ट पर्व डेट कधी अनाऊन्स होईल. फुल लेंथ प्लेन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 27. बघा उल्लेख मी यासाठी केला की डेट कधी अनाऊन्स होईल, कारण आम्हाला माहिती 3 महिने आधीच मिळाली की ही डेट आहे, या डेटला यायचं. इतकी तयारी, इतकं चांगलं नियोजन साहेबांचं राखलं आणि महत्त्वाची गोष्ट राखली, कारण मोस्ट ऑफ स्पर्धा मी पाहतो त्यांच्या डेट एकतर 1 महिन्या अगोदर, तर काही स्पर्धांच्या डेट तर 10 दिवसा अगोदर अनाऊन्स होतात, अशाही गोष्टी असतात. पण या स्पर्धेची डेट अवघ्या 3 ते 4 महिने आधीच अनाऊन्स झालेली, कारण नियोजन मागील वर्षी देखील प्रॉपर होतं, कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नव्हती. शिस्त पद्धतीचं क्रिकेट मागील वर्षी प्रत्येकी टीमने दाखवलं आणि याही वर्षी फक्त मी एकच सूचना देणार आहे यावर्षी, कारण मागील वर्षी ती गोष्ट देखील माझ्या निदर्शनामध्ये आली. कालही मी सांगितलं की बघा आदिवासी समाजामधले सर्व खेळाडू असणार आहेत आणि त्या अनुसरून जेही तुमचे ऑब्जेक्शन्स असतील, कोणत्या खेळाडूची तुम्हाला माहिती हवी, आय डी कार्ड हवा आहे, मॅचच्या अगोदर एकदा मॅच स्टार्ट झाली त्यात नंतर काही होणार नाहीये. कारण बघा या गोष्टी जेव्हा घडतात, एखादी रिमॅच जेव्हा करावी लागते तेव्हा मॅनेजमेंट कमिटीचा वेळही जातो, त्यातल्या त्यात शेड्यूलही बिघडतो. सो सर्व टीम्स प्लीज या बाबतीत थोडं सहकार्य या पर्वामध्ये करा. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. बघा अक्रॉस लाईन खेळण्याचे प्रयत्न मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना फार कमी असे बॅटर असतात जे बॉलच्या मेरिटवरती खेळतात, प्रॉपरली बॉल जसा येतो त्या पद्धतीने बॅकफूट फ्रंटफूटवरती खेळतात. पण मोस्ट ऑफ असे बॅटर्स असतात जे अनऑर्थोडॉक्स फटके खेळतात आणि या क्षणाला हा अनऑर्थोडॉक्स फटकाच होता, बिकॉज अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. उडवलाय फटका, फिल्डर लॉंग ऑन से येतात पण त्यांनाही भेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग ऑन फार षटकार 6. षटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. स्कोर कार्ड हॅलो, तानसा बी टीमचे कॅप्टन लगेच यायचे, तानसा संघाचा कर्णधार. चला टॉस साठी लगेच या आपण. .33 33 धाव फळकावरती कुणालजी दायरे. फार मोठा विश्वास नेहमीच टेनिस बॉल cricket.in त्यांच्यावरती दाखवला. आपले गौरवजी सावंत असतील, त्यानंतर संतोषजी नाणेकर सर असतील. कटकाटीने लहान आहेत पण त्यांच्यावरती विश्वास फार मोठा आहे या दोन्ही चेहऱ्यांचा. पुलचा फटका आता डीपमधनं फिल्डर आले, तर हलकीसे मिसफिल्ड आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सने घेतला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील, 2 मिळतील. स्कोर कार्ड 35 आणि अजूनही या पगल्या 17 मध्ये खेळ बाकी येतात 3 चेंडूचा. बघा 35 बाकीत येत्या 3 चेंडूमध्ये आणखीन एखादी बाउंड्री जर आली, 40 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स, एक चांगला टोटल असेल मी म्हणेन या सेशन मध्ये. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. रिप्ले जर आपण पाहिला तर एक गोष्ट तिथे आपल्याला पाहायला मिळेल, थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर लेग स्टंप विकेट किपरच्या हातामध्ये गेला असता, बट तसं काही नाही आहे. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि स्कोर कार्ड आता 36. नेक्स्ट बॉल.
आता याही वेळेस इम्प्रोवाइज करायचं होतं आणि याही वेळेस दिशा खराब, अतिरिक्त रन आताही मिळेल. टीम टोटल आता 37. बघ कुठेतरी या एक्स्ट्रा रन्स अवॉइड करणं किंवा एक्स्ट्रा रन्स टाळणं हे बॉलरच्या हातामध्ये असतं. पण या एक्स्ट्रा रन्सना कधी कधी अंतिम क्षणाला फार त्रासदायक ठरतात. स्कोर कार्ड आता 37. नेक्स्ट बॉल प्लेन मिस, येतोय डॉट. बघा अगदी आपण कालच्या दिवसापासून प्रत्येकी सामना पाहिला की ऑफ कटरचा वापर मोस्ट ऑफ टाइम्स करण्यात आला आणि ऑफ कटर इफेक्टिव्ह राहिला. लेफ्टी बॅटर समोर असो किंवा राईटी असो, ऑफ कटर इफेक्टिव्हच राहिला आणि आताही तेच पाहायला मिळालं. आता उडवलाय फटका, बट कनेक्शन फिल्डर प्रयत्न करतील, बट त्यांचाही वरनं हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. एक मोठ्या फटक्याचा उल्लेख मी केलाच होता आणि तो मोठा फटका येतोय बॅटर हरीज चा बॅट मधनं सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक सिक्सर येतो. आता टीम टोटल 43 आणि चेंडू किती बाकी आहेत? शेवटचा एक. शेवटचा बॉल हलकी अपील दरम्यान करण्यात जरूर आली. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर परतलेत आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रन आउट. अंपायर एज लागली होती का? इनर एज होती? लेग बाईज. थँक्यू. लेग बाईजची सिंगल रन इथे मिळेल आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त. 44 बनवण्यात आला आणि 45चा टार्गेट सेट करण्यात आला या मॅच मध्ये. टीम अवकलवाडीच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. पण त्याआधी इनिंग ब्रेक आहे, सो टॉस दरम्यान केला जाणार आहे आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत आमचे समालोचक मित्र विकीजी शेवाळे. धन्यवाद. येस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला SR स्पोर्ट तानसा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देते आहे देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. दीपकजी तुपांगे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आज मात्र पाहायला मिळतोय देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. आणि रमेशजी गोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एकता नेट सर्व्हिसचे सर्व प्रोप्रायटर रमेशजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला आदिवासी सरपंच चषक, दुसऱ्या बाजूला 2025 SR स्पोर्ट तानसा बी टीमचे कॉल करतायत. 2025 आदिवासी सरपंच चषकाचा कॉल आलाय. कॅप्टन टॉस जिंकलाय देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा. 4 षटकाची लढत आहे. काय डिसिजन असेल? बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना आहे. समोरचा संघ SR स्पोर्ट तानसा बी आहे. समोरच्या संघाला कितीचं टार्गेट द्याल? 50-51. अविनाश सातत्याने शहापूर तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा होत आहेत. आदिवासी सरपंच चषक चांगलं पर्व, दुसरं चांगली स्पर्धा, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन भरपूर चांगलं आहे. असे टुर्नामेंट हो पाहिजे आदिवासी सरपंच चषक. येस थँक्यू. आणि दोन्ही संघाचे 12च्या 12 खेळाडूंनी नक्की जा मंचाच्या समोर यायचं तिकडे. येस थँक्यू. कॅप्टन टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस गमावलाय. आता तुम्हाला बॉलिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितलंय जास्तीत जास्त 50+ मारण्याचा प्रयत्न करू. तुमची गोलंदाजी काय कशा प्रकारे असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस आदिवासी सरपंच चषक पर्व, दुसरं मालिकावीरासाठी बाईक आहे. आदिवासी सरपंच चषक, काय सांगाल आयोजनाकडे? आयोजन तर भरपूर चांगले आहे आणि अशी टुर्नामेंट कमीत कमी बघायला भेटते आपल्या तालुक्यामध्ये. यस थँक्यू सो मच. देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा वन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिले गेले जतीन भानुशालेन कंपनीला, अर्थातच SR स्पोर्ट तानसाबी. ओव्हर टू कॉम बॉक्स विशालजी पाटील सर. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त झालं आणि पगल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 44 आणि 45चा टार्गेट सेट करण्यात आला. आणि सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया हर्षलजी पवार यांचा. धन्यवाद.
यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. खूप चांगला आवाज आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत ऐकायला मिळतो आहे आणि गत वर्षामध्ये देखील हा आवाज आपण सातत्यानं मित्रांनो पाहिलेला ऐकलेला आहे आणि याही वर्षामध्ये अविरत सेवा त्यांच्याकडून देखील या स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. खूप मनापासून आभार व्यक्त करूयात. पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी आपण टार्गेटचा विचार करायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये काढल्या गेल्या 44 आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 45 धावसंख्येचा पाठलाग. खूप मोठा सामना आपण पाहत आहोत. खूप मोठी लढत होऊ शकते. अवकळवाडी संघाच्या विपक्षामध्ये खातिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स खातिवली विपक्षामध्ये श्री गणेश अवकळवाडी या दोन संघादरम्यान एक मोठी फाईट आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप शुभेच्छा देऊयात आणि वळूयात मॅचकडे. पहिला चेंडू मुकुंदचा फुललेनचा बॉल होता. यावेळेस आपण पाहत आहोत परफेक्ट वाईड यॉर्कर. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. काळूरामजी केवारी साहेब यांच्याकडनं आपण पाहत आहोत प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे. पहा, प्रत्येक विकेटला 200 रुपये. फुललेनचा बॉल होता. इनफिल्डला बेदून चेंडू डीप मध्ये काढला गेलाय. कव्हर स्वीपरला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलेला पहिला वार. चेंडू सीमा पार चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिलजी वखारे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या अंतर्गत अगदी आपण पाहत आहोत आज सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. यावेळेस ठोकलेला चौकार, बहुमूल्य चौकार आपण पाहत आहोत. गणेश आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळता आहेत. बागपूरवरती जाऊन स्क्वेअर किट करायचं होतं. यावेळेस प्रॉपर टायमिंग दिसलेलं नाहीत. थोडासा चेंडू हुलकवणी देतो आणि त्यानंतर आपण पाहत आहोत याही वेळेस काढली गेलेली एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला. आता 5 धावा. टार्गेट 45 आहे. 4 ओव्हर तुमच्याकडे आहेत. ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहिलेली फटकेबाजी हरींनी शेवट अगदी गोड केलेला आहे या इनिंगचा. पहिल्या इनिंग मध्ये पांडुरंगची फलंदाजी खूप चांगली राहिली. हरीचे षटकार ते खूप महत्वाचे राहिलेत आणि त्याचमुळे एक मोठं टार्गेट आहे 45 धावा. ऑन साइडला बॉल. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हरी आलाय. झेल पकडेल फलंदाज. यावेळेस होईल बाद. मिळते विकेट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नंदकुमारजी डोंगरे साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आणि देखील व्यासपीठावरती सगळेच पाहुणेवर यावेळेस या सत्रामध्ये उपस्थित आहेत. सगळ्याच पाहुण्यांचं शब्द सुमनानं मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक ज्या स्पर्धेची चर्चा तुम्ही आम्ही सगळेजण करत आहोत, ज्या स्पर्धेची चर्चा उभा महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ती स्पर्धा सध्या तरी आपण अनुभवत आहोत. सरपंच चषक 2025. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. आलेली आहे महत्वपूर्ण विकेट. अजून एक चांगला बॉल आहे. यावेळेस लाऊड अपील. प्रश्न विचारले गेलेत. पंचांनी फिंगर अप केलाय. एज अँड टेकन. फलंदाज झाला बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे. अद्याप तर यावेळेस विकेट मिळत आहे
धक्क्यावरती धक्का दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये विकेटची गळती लागते आहे. सातत्यानं विकेट आलेत. 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेत गोलंदाज मुकदनं. ऑन साइडला यावेळेस जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालं छुमंतर. अजून एक सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. मुकुंद षटक अगदी आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्यात. त्याच्यामध्ये एक सिक्सर, एक चौकार आणि एक सिंगल आणि त्यानंतर एक डॉट बॉल होता आणि लगातार 2 विकेट आलेल्या होत्या. चौथ्या आणि 5व्या बॉलवरती दोन्ही बाजूला खूप चांगला खेळ राहिलेला आहे. विकेट गेला परंतु जो दबाव बनवायचा होता पहिल्या ओव्हरमध्ये तो दबाव बनवू शकलेले नाहीत. कारण ज्या सरासरीनं धावा काढायच्या आहेत या मॅच मध्ये ती सरासरी सध्या तरी मेंटेन करण्यामध्ये आई गावदेवी खातिवली संघ सध्या तरी यशस्वी झालेली आहे. 2 विकेट गेलेत. बहुमूल्य विकेट अजून देखील मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. अगदी बॅटिंग लाईनअप खूप तगडी. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत भाऊ सारखा फलंदाज येणं बाकी आहे. ओव्हरऑल बॅटिंग लाईनअप खूप तगडी आहे आणि त्याचमुळे मी म्हणेन हा एक चांगला स्टार्ट आहे. या मॅच मध्ये कदाचित मॅच फिनिशिंगचा रोल भाऊसाठी असणार आहे. त्याचमुळे तो थोडासा लेट येतोय. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आला नाहीत. ही महत्वाची भूमिका असेल. परंतु दुसऱ्या बाजूला आता पांडुरंग सेकंड ओव्हर मध्ये आलाय. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलिंग करत असताना पाहायला भेटतोय. 11 वरती धाव फलक. 45चा चेस आहे आणि धावा चेस करण्यासाठी यावेळेस खूप चांगला चेस देखील चालवला गेलाय खातिवली संघाकडनं. स्ट्रायकर एंडला आता गणेश भोईर आपल्याला पाहायला भेटतोय. लोबर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला गेला. हा फटका विशेपला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफ मध्ये सेट केला गेला होता. एकच सिंगल इथे मिळेल गणेशच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पोहोचले 12 अंकावरती. खूप मोठी चर्चा होते. गत वर्षामध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल 29 ट्रॉफीज अवकळवाडी संघाकडे गत वर्षामध्ये आल्या होत्या. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत या वर्षामध्ये धुमाकूळ घातलाय आणि गावदेवी खातिवली संघाने देखील खूप चांगला खेळ या वर्षामध्ये त्यांनी दाखवलाय आणि त्याचमुळे ही चुरस खूप मोठी आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलेला आहे. एकसाची मदत इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि आता धावा आपल्याला यावेळेस पाहायला भेटतील स्कोर कार्ड वरती. 13 धावा. 13 ऑन बोर्ड. ऑन साइडला यावेळेस बॉल आपण पाहत आहोत गॅप मध्ये आहे. डीप मध्ये बॉल गेला होता तरी देखील आपण पाहत आहोत खूप चांगली फिल्डिंग. हरीला अगदी बिझी ठेवलेला आहे त्या क्षेत्रामध्ये. खूप जास्तचे चेंडू त्या क्षेत्रामध्ये गेलेत आणि ओव्हरऑल फिल्डिंग खूप चांगली झालेली आहे त्याच्याकडनं. आउटफील्ड मध्ये फास्ट असतो ते याही इनिंग मध्ये दाखवलंय. सिंगलना पुढे धावा अगदी नेला जातात आणि धावफलक पोहोचला आता. बॅकफुट पंच यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही. डीप मधनं बॉल निघून चाललाय. 1-2 का 4. यस चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. अजून एक चांगला फटका तिथे पाहायला भेटतोय. कव्हर स्वीपर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. जबाबदारीने खेळ दाखवतोय गणेश भोईर. यावेळेस देखील 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 20 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. खूप चांगल्या धावा यावेळेस कलेक्ट केल्या जात आहेत. जबाबदारी का आहे जाणतोय आणि त्याचमुळे ओव्हरऑल पूर्णपणे जो खेळ आहे तो सध्या तरी आता खातिवली संघाकडे दिसतोय. कारण विकेट हातामध्ये आहेत. महत्वाचे अजून देखील खेळाडू येणं बाकी आहेत आणि त्याचमुळे सध्या तरी मी म्हणेन खातिवली संघाचं पार्ट जड आहे. उर्वरित असून देखील काही विकेट जर इथून घेतला गेला, काही डॉट बॉल जर फेकले गेले तर दबाव बनू शकेल. यावेळेस फिल्डर सेट आहे.
स्विनशीटचा फटका पाहायला भेटतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलेला हा स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. सिंगल न धावफलक पुढे सरसावलं जाईल आणि आता धावा झालेल्या आहेत 21 धावा. 45 चा चेस आहे. 45 चा चेस करतायत. 21 झाल्यात. 24 धावसंख्येची अजून गरज असेल. 13 बॉल मध्ये 24. खूपच डीप मध्ये क्रीज मध्ये जाऊन स्ट्रोक खेळायचा होता. बॅट शिकडा झेल पकडला गेलाय. फलंदाज आउट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे Yes, thank you. यांची दमदार विकेट. थोडस मंचावरती जाऊया. खर्डी कसारा विभागातील युवा नेतृत्व, युवा उद्योजक दीपकजी तुपांगे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रमेशजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते दीपकजी तुपांगे यांचा यथोचित माननीय सन्मान करायचा आहे. चला रमेश डिंगोरे यांना विनंती करतोय की दीपकजी तुपांगे या साहेबांचा यथोचित मानाने सन्मान करायचा आहे. यस दीपकजी तुपांगे देवान स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचे संघमालक रुपेजी तुपांगे साहेबांचा यथोचित मानाने सन्मान केला जातो. त्याचबरोबर रुपेश सांडे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मी विनंती करतोय रुपेजी सांडे आपण यायचंय. आपण सुद्धा नक्कीच आदिवासी चषकाची ओळख या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या तमाम माझ्या प्रेक्षक वर्गाचं, मान्यवरांचं तहे दिल से या आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. यस तानसा बी टीमच्या सर्व खेळाडू आणि डोंगरीपाडा देवान स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचे सर्व खेळाडू आपण मंचाच्या समोर यायचंय. यस थँक्यू. यावेळेस असं वाटतंय की गोल्डन विकेट मिळू शकेल की नाही. झेल सोडला गेलाय. भाऊ सारख्या फलंदाजाचा या क्षणाला झेल सोडणं खूप मोठी चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 28. 3 विकेट गेल्यात आणि महत्वपूर्ण झेल आहे यावेळेस मात्र सोडला जातोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं गेल्यास बॉल वरती सिक्सर आला, जो फलंदाज विध्वंसक फलंदाजी म्हणून ज्याला जाणलं जातं, जो फलंदाज मॅच फिनिशिंग टच देणार होता, त्या फलंदाजाला सध्या तरी मी म्हणेन जीवदान मिळालेलं आहे. खूप मोठं जीवदान यावेळेस झालेलं आहे. धावा 28. 9 बॉल मध्ये 17 धावा आहेत. चला देवान स्पोर्ट्स डोंगरीपाडा, चला प्लेइंग 11 सगळे काही खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर या. त्यानंतर SR स्पोर्ट्स तानसा बी, चला आपण देखील यायचं आहे. ऑन साइडला बॉल यावेळेस पुल केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेल पकडला गेलाय. फलंदाज भाऊ आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर त्याचबरोबर गोठेघर गावातील गोड व्यक्तिमत्व उद्योजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं, यशस्वी उद्योजक राजारामजी डोंगरे साहेबांचं देखील इथे यथोचित स्वागत केलं जाते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. यस राजारामजी डोंगरे साहेबांचं देखील मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सुद्धा आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू.
गॅप मध्ये बॉल आहे, खूप चांगलं फिल्डिंग. यावेळेस दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. गणेश यावेळेस धोक्यामध्ये अगदी नॉन स्ट्राईक एंडला धावत होता, धोक्याची घंटा वाजत होती, परंतु यावेळेस स्वतःला सावरलंय. रन बिटवीन द विकेट फास्ट ठेवली आणि मिळालेल्या आहेत याही वेळेस महत्वाच्या 2 धावा. हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न याही वेळेस फसला गेलेला आहे. 15ची गरज होती, त्याच्यामध्ये आलेला डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती यावेळेस केली जाईल. 3 ओव्हर झाले, 6 बॉल मध्ये 15 बाद, 6 चेंडू 15. यस, त्याचबरोबर गोठेकर गावातील गोड व्यक्तिमत्व माजी उपसरपंच गोठेकर महेंद्र भाऊ डिंगोरे यांचं देखील इथे शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. यस, थँक्यू. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर कडून ओव्हर संपली. थँक्यू. त्याचबरोबर हिमांशू डिंगोरे यांचं देखील इथे शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. यस, 4 ओव्हरला ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही, आयोजकाच्या माध्यमातून सूचना येते आहे, ही मात्र नोंद घ्या. थँक्यू. चार ओव्हर मध्ये ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही, ती सूचना आम्ही पहिल्याही मॅच मध्ये दिली होती मित्रांनो. खूप महत्वाची सूचना आहे. इनिंग मध्येच तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे, लक्षात घ्या. 6 बॉल मध्ये आता 15 हवा आहेत. सामना खूप रोमहर्षक असा आपल्याला पाहायला भेटतोय. महत्वाचा आहे, पप्पू मैदानाच्या आतमध्ये राहिलाय, गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता दुसऱ्या बाजूला महेश. यावेळेस धावा डिफेन्स करण्यामध्ये यश मिळेल का? 10च्या सरासरीने धावफलक 30 3 ओव्हर मध्ये आणि आता 6 बॉल करायच्या आहेत, 15 धावा. 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज. या वर्षामध्ये खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी ओव्हरऑल कातिवली संघाने दाखवली आहे, परंतु या इनिंग मध्ये आपण पाहत आहोत चेस करत असताना थोडासा संघ मागे पडलेला आहे, परंतु इथून गेअर चेंज झाला, फलकेबाजी अजून देखील चांगली झाली तर या धावा चेस होऊ शकतात. 6 बॉल मध्ये 15. बॅकफुटवरती जाऊन यावेळेस ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये येतोय, बॉल अडून बॉल फेकी करेल, धोक्यामध्ये धाव वाटते, बॉल लावला जाईल आणि तत्पूर्वी यावेळेस नॉट आउटचा इशारा येईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट दिसतंय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 5 बॉल मध्ये आता 13 हव्यात. 5 चेंडू मध्ये 13 धाव संख्येची गरज. श्री गणेश अवकळवाडी विपक्षामध्ये आई गावदेवी खातिवली सध्या तरी चेस करतायत. नऊ चेंडू मध्ये 16 वरती खेळतायत. ओव्हरऑल डाव मात्र सावरला गेलाय, परंतु विजय महत्वाचा आहे. फुल लेंथ याही वेळेस आपण पाहत आहोत. पूर्णपणे ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर यावेळेस क्षेत्ररक्षक थोडेसे स्किड झालेत आणि त्याचमुळे इथून पाहायला गेलं तर ज्या धाव फक्त सिंगल मिळणार होते तिथे डबल कन्वर्ट केली जात आहे. डबलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा दिसत आहेत. धाव फलकावरती 34. 4 बॉल मध्ये 11 हव्यात. 4 चेंडू 11 धाव संख्येची गरज. वाट मॅच खूप चांगला सामना. एक मोठा फटका जर इथून आला तर खातिवली संघाचं पुनरागमन या मॅच मध्ये होऊ शकतंय. 2 बॉल 2 सिक्सर. भूषण जाधव साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे. पहिला येईल का पाहूयात. बॉल उंच चाललाय, डिस्टन्स कव्हर होईल का? मस्तक पे दस्तक, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, षटकार. बॉडी बॅलन्स समतोल ठेवता आलेला नाहीत. यावेळेस हा झेल होता, परंतु तिथे प्रयत्न अपुरे राहिलेत आणि मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार. यावेळेस आलाय ऐन मोक्याच्या क्षणावरतीच ठोकलेला षटकार आणि आता धावा झालेल्या आहेत. धाव फलकावरती 40 करायच्या आहेत. 3 बॉल मध्ये 5 धावा. 3 चेंडू 5 धाव संख्येची गरज. चला फास्ट खेळायचं आहे, खूप महत्वाची सूचना आहे. जोपर्यंत गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना सहसा सोडणार नाही असं सांगतोय. ओपनिंगचा फलंदाज आहे, मॅच फिनिशिंग टच देईल का? मोठा प्रश्न आहे. 3 बॉल मध्ये 5 हवा आहेत. फुल लेन खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, खूप चांगली फिल्डिंग. आता यावेळेस गणेशला स्ट्राईक मिळणार नाहीत. नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबेल. उर्वरित आता राहिलेत 2 बॉल आणि करायच्या 4 धावा. पप्पू आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला.
कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचमुळे रामशेठजी अधिकारी साहेब यांचं शुभागमन होतोय. मनपूर्वक साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, त्याचबरोबर याच्या माध्यमात या स्पर्धेला बेस्ट बॅटरसाठी LCD ही मात्र टीव्ही दिलेली आहेत. रामशेठ अधिकारी साहेब यांचा इथे समाजसेवक म्हणून ज्याची ख्याती आहे, रामशेठ अधिकारी साहेबांचं हार्दिक स्वागत असेल. थँक्यू. कहाणी में ट्विस्ट, पलटवार मोठा होतोय. मॅच हा चेंडू खूप निर्णयात्मक होता, परंतु तो टाकला गेला डॉट बॉल. आणि आता काय राहिला, एक बॉल आणि करायच्या 4 धावा. एक चेंडू मध्ये 4 धाव संख्येची गरज. गोल्डन चौकार किंवा षटकार यावेळेस येणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस आहे. काळूरामजी केवारी साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे गोलंदाजासाठी. जर यानं गोलंदाजानं जर डॉट बॉल फेकला तर रोख रक्कम 501 चं कॅश प्राइज काळूरामजी केवारी साहेब यांच्याकडनं. भूषण कडनं देखील कॅश प्राइज आलेला आहे. चौकार जर आला तर 201 चं कॅश प्राइज आहे. 1 बॉल 4. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. गॅप आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. फिल्डिंग खूप चांगली झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इथे 4 हवे आहेत. सामना गमावा लागलाय. खातिवली संघ यावेळेस सामना गमावतोय. अभिनंदन संघ, अवकळवाडी संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या राऊंड मध्ये विजय मिळवलाय. सेकंड राऊंड मध्ये दाखल झालेत. अभिनंदन तसे साडलक. खातिवली संघ खूप चांगला खेळ दोन्ही संघाकडनं राहिलाय. सामन्याचा सामनावीर या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक. यस, थँक्यू सो मच.